बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, करे कणकण करी बांधले जण सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असे म्हणणारे साने गुरुजी असतात. की लोकांना पॉलिटिक्स म्हणजे काय, मग मी लगेच सरपंच, पुढच्या इलेक्शनला लगेच झेडपी सदस्य, लगेच आमदार, लगेच खासदार. खासदाराला वाटतंय मी पंतप्रधान व्हावं, चांगलं खातं मला मिळावं. इकडं आमदार झालं की चांगलं वाटतं मला हे खातं मिळावं, खातं चांगलं मिळालं की पुन्हा वाटतंय मी काहीतरी उपमुख्यमंत्री व्हावं, उपमुख्यमंत्र्याला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. फिल्म फेस्टिवल कसं आहे, ते कान्स फार छोटं शहर आहे, पण त्याचं ते नाव आज एवढं मोठं झालेलं आहे. मग आम्ही काय पुणे युवा संसद. जाती जातीमध्ये भांडणं झाली म्हणजे इतकं दुर्दैव्य आहे या मराठवाड्याचं, की ज्या मराठवाड्याला संतांची भूमी म्हटली जाते, त्या मराठवाड्यामध्ये एका जातीच्या महाराजाला दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलवलं जातं. युवा संसद जेव्हा चालवतात तेव्हा कुठली मोठी आव्हानं तुम्हाला येतात? 25 वर्षाच्या पोराच्या हाताखाली आम्ही काम करायचं का, अशा तिथल्या काही सरपंचाचं म्हणणं आलं, काही झेडपी सदस्यांचं म्हणणं आलं की हा नवीन पोरगा आता आम्हाला गाईड करणार का. आज जर इथं आपण दंगली घडवायला लागलो, रोजच बंद पाळायला लागलो, रोजच इथं जर इंटरनेट बंद होत असतील, इथं जर वातावरण म्हणजे सुरक्षित नसेल, तर कोणता इकडे बिझनेसमॅन येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी चालवणार आहे, हे होऊ शकत नाही. उद्या जर सेम तसाच डीप फेक व्हिडिओ तुमच्या बहिणीचा बनवला तर, तुमचा स्वतःचा बनवला तर, तुमच्या वडिलांच्या आवाजामध्ये गाणी बनवली तर, तुमच्या वडिलांचा डान्सचा व्हिडिओ बनवला तर हे चालणार आहे? मला असं वाटतं की चेष्टा माणसाने किती करावी जी स्वतःला झेपेल. कारण माझी बहीण म्हटलं की उद्या मग मी 100 पोरं गोळा करणार आणि मी त्याला मारायला जाणार, मग माझी बहीण माझी इज्जत, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होणार. आणि लोकांची म्हटली की मग काहीच नाही, काही पण असं होणार नाही. आता हे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की महिला फक्त काय असते, बॅनरवरती. करेक्ट. महिला कशासाठी असते, फक्त सही करण्यासाठी. बाकी कोण करतो, तिच्या घरातला जो तिचा नवरा आहे तोच सगळं करत असतो. आपली हिंदू संस्कृती काय सांगते की आपण जेवायला बसलो तर कुणी मित्र आला, दुश्मन आला तरी आपण म्हणतो या बसा जेवा. असं जर कोण म्हटलं तर माझ्या पोटामध्ये, माझ्या भावाच्या पोटामध्ये 2 घास तरी जातील. म्हणून ही लोक त्या घराच्या बाहेर जाऊन उभी राहायची. बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. आपले विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, तुमचं गोराबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपल्याला प्रत्येकालाच बऱ्याचशा राजकीय नेत्यांबद्दल किंवा बऱ्याचशा व्यक्तींबद्दल बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या अंगाने माहिती असतात किंवा माहीत नसतात. पण कधीतरी असं होतं ना की तुम्ही जाता जाता एखादं नाव वाचता किंवा जाता जाता एखाद्या इन्स्टिट्यूटचं गोष्ट बघता, पण ते तुम्हाला नेमकी काय असते किंवा त्या इन्स्टिट्यूट मागे कोण व्यक्ती आहे हे माहीत नसतं. तर आज आपल्यासोबत अशाच एका व्यक्तीची मुलाखत घ्यायला आपल्याकडे आलेले आहेत शार्दूल जाधवर सर. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जाधवर इन्स्टिट्यूट म्हणजे नेमकं काय, युवा संसद म्हणजे नेमकं काय, आणि ह्या सगळ्या अनुषंगाने ह्या गोष्टी उभा करताना कुठल्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागले, कुठल्या अडथळे आलेत आणि कुठल्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तर चला गप्पांना सुरू करूयात शार्दूल जाधवर सरांनी. नमस्कार सर. नमस्कार. गोराबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू. जसं आता मी सुरुवातीलाच बोललो की आम्हाला जाधवर इन्स्टिट्यूट बद्दल तुमच्याकडून बरीचशी माहिती जाणून घ्यायची आहे, पण त्याआधी मला एक हवं आहे की आता एवढं मोठं इन्स्टिट्यूट सांभाळणाऱ्या व्यक्तीचं बालपण कसं गेलं किंवा त्याची जडणघडण कशी झाली? माझा जन्म तसा 1995 सालचा आहे आणि आमचे वडील पहिल्यांदा पुण्यामध्ये 1986 साली आले. आणि 1986 साली पुण्यामध्ये आल्यानंतर ते स्वारगेटच्या बस स्टँडवरती राहिलेले आणि तिथून हा सगळा प्रवास आमच्या वडिलांचा पुण्यामधला चालू झाला. आणि तो फार एकदम छोट्याशा चाळीमध्ये सिंहगड रोडला तिथे तो चालू होता. आणि मला पक्क आठवतं की मी नेहमी आईला विचारायचो की बाबा नेमकं कुठे असतात, आणि कुठे असतात म्हणल्यानंतर मग आई सांगायची की ते कामामध्ये असतात. आणि मी उठायच्या आधी आणि झोपल्यानंतर त्यांचं येणं जाणं त्याच्यामध्ये असायचं. त्याच्यामुळे बालपणाच्या आठवणीमध्ये मला वडिलांसोबतची जी आठवण आहे ती माझ्या फार कमी आहेत. आणि जे काही बालपणामध्ये मस्ती केलेली असेल, आईकडनं मार खाल्ला असेल किंवा जे काही आरडाओरडा जो काही झाला असेल माझ्यावरती, तो आईकडनं मॅक्झिमम झालेला आहे. आणि त्याच्यामुळं तो एक विषय होता. आणि नेहमी मी जसा जसा थोडा मोठा व्हायला लागलो मी आईला विचारायचो की नेमकं बाबा नेमकं असतात कुठे, चालतं काय नेमकं आपलं. मग त्यावेळेसला आई मला सांगायची की अत्यंत गरीब परिस्थितीमधून तुझे वडील आलेले आहेत आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं कामकाज आमच्या वडिलांनी उभं केलंय, शिक्षण क्षेत्रात असेल, बांधकाम व्यवसायामध्ये असेल, हॉटेल व्यवसायामध्ये असेल, टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये असेल, जवळपास 17-18 विविध बिझनेसेस हे त्यांनी जे चालू केले, या सगळ्या गोष्टी बघत बघत, त्यांची गरिबी बघत, त्यांची मेहनत बघत, त्यांची जी
म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की ज्या पद्धतीनं त्यांनी जी मेहनत केलेली ती सगळी मेहनत बघत आम्ही आमचं आयुष्य सगळं त्याच्यामध्ये ते काढलेलं आहे. त्याच्यामुळं माझं इन्स्पिरेशन आणि जे काय आहे ते आमचे वडीलच आहेत. आज दिसताना तुम्ही इतके शांत दिसता सर. म्हणजे आम्ही तुमचं कार्य बघताना आम्हाला जाणवतं की तो शांतनेस आहे, तुमच्याकडे तो ठहराव आहे. पण मग शाळेमध्ये कसे मस्तीखोर होतात का, किंवा कॉलेजमध्ये कसे नाही, मी मस्तीखोर होतात? आताही तसं शांत नाहीये. मला सांगायला काही वाटणार नाही. खोटं बोलण्यात मला काही अर्थ आहे असं मला काही वाटत नाही. मी फार माझा तापट स्वभाव आहे. म्हणजे तापट स्वभाव जर आपण बघितलं तर का तापट स्वभाव आहे? कारण जे काम मी आता करतोय, हे काम करत असताना मला माहिती आहे, इन्स्टिट्यूट उभं करत असताना आईचं मंगळसूत्र आम्ही घाण ठेवलेलं आहे. ओके. आणि त्या आलेल्या मंगळसूत्रामधून हे इन्स्टिट्यूट उभं केलेले आहेत. दिवस रात्र माझे वडील नेहमी सांगतात. म्हणजे आजही मला इथे सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे मला माहिती नाही, परंतु माझा जन्म तसं जर पाहिलं तर वडिलांकडे थोडे पैसे यायला चालू झाले, मग माझा जन्म झालेला आहे. तरी बऱ्यापैकी सगळं घरातली परिस्थिती मी पाहिलेला माणूस आहे. परंतु आजही एकदा मी जर कपडे घातले तर मी ते परत दुसऱ्यांदा ते घालत नाही. ते इस्त्रीला जातील किंवा धुवायला जातील, जे काय असेल ते. परंतु आजही वडील एवढं, आज त्यांचं वय 62-65 असेल तरी देखील ते डबल यूज केला पाहिजे. किती प्रत्येक गोष्ट जी आहे ती किती चांगल्या पद्धतीनं म्हणजे सांभाळून वापरून दोनदा तीनदा कशा काय करता येतील या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्याच्यामध्ये त्या असतात. आणि त्याच्यामुळं मग ज्या वेळेसला आई वडिलांचे कष्ट मी पाहिले, दिवस रात्र मी न खाता पिता कष्ट करताना पाहतोय, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मग पुढच्या व्यक्तीने जर कोणी काम नाही केलं तर मग कुठंतरी राग हा त्याच्यामध्ये येतो की बाबा का होत नाहीये, जे ज्या वेळेसला आम्ही सगळेजण एवढे प्रयत्न करतोय हे का होत नाहीये. त्याच्यामुळं तसं माझा स्वभाव हा शांततेचा तर नक्कीच नाहीये, तो तापट आहेच आहे. परंतु शाळेमध्ये देखील आम्ही फार मस्ती करायचो. मला चांगलं आठवतं की आमची एकमेव अशी बॅच आहे जी 10वीला आमची प्रिलियम एकदाही झाली नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना शाळेमध्ये 3 तरी प्रिलियम्स कंपल्सरी त्याच्यामध्ये असतात. आमच्या वर्गामध्ये एक आम्हाला नवीन मॅडम आल्या, त्या होत्या साऊथ इंडियन. आणि साऊथ इंडियन मॅडम म्हणजे त्यांना साऊथ इंडियन असले तरी मराठी आता महाराष्ट्रात आहेत त्यामुळे थोडंफार त्यांना कळायचं, हिंदीमध्ये होत्या. मग ते आल्या आणि शाळा आमची 12:10 सुटायची. ते 12 वाजता क्लासमध्ये आल्या आणि त्यांचा दुसरा तिसरा दिवस होता. मग ते आल्यानंतर त्यांनी वर्गामध्ये विचारलं, बाबा माझा 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 पिरियड कधी आहे. आमच्या सगळे मुलं होते, आम्ही सगळे म्हणजे आवलिया सगळे. त्यांनी सांगितलं शाळा सुटल्यावर तुमचं पिरियड आहे. मग ते मॅडमला राग आला, ते गेले प्रिन्सिपलकडे की असं मुलं मला म्हणतात की शाळा सुटल्यावर पिरियड, म्हणजे हे काय गोष्ट आहे, असं थोडी असतं, काय असतं. आम्हाला प्रिन्सिपल्स आल्या, प्रिन्सिपलने सांगितलं, म्हणले की असं कसं काय बोलू शकतं. आमचं डोकं जरा वेगळ्या पद्धतीने चालायचं. आम्ही सांगितलं की ठीक आहे, तर शाळा 12:10 सुटते, म्हणजे याचा अर्थ पिरियड तुमचा कधी तर शाळा सुटल्यावरती 10 मिनिटानंतर, असं आम्ही त्यांना ते सांगितलं. आणि मग परत त्याच मॅडम दुसऱ्या दिवशी आमच्या क्लासमध्ये आल्या. आमच्या क्लासमध्ये आल्यानंतर त्यांचं आणि आमच्या क्लासचं कधी पटलंच नाही. ते आल्यानंतर ऑलरेडी त्यांना माहिती होतं की क्लास फार रावडी आहे. आणि मग त्यांच्या खांद्यावरती त्यांची पर्स तशीच होती. त्यांच्या ते लक्षात आलं नाही. मला वाटतं त्या घाबरल्या वगैरे असतील किंवा म्हणजे काय ह्या क्लासमध्ये आता यायचं त्यांच्या ते लक्षात आलं नसेल बहुधा. मग त्या क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी ते शिकवायला चालू केलं. त्यांच्या खांद्यावरती पर्स तशीच होती आणि ते पर्स घेऊन शिकवत होते आम्हाला. मुलं लागली सगळे हसायला. मॅडमला सांगितलं, मॅडम ही पर्स वगैरे कशी. मॅडमने सांगितलं माझी मर्जी, मला काढायचीच नाही. मग ते माझ्या क्लासमध्ये ज्या वेळेसला शिकवायला यायचे त्यावेळेसला किमान ते 8 ते 10 दिवस ते खांद्यावरती आमच्या क्लासमध्ये पर्स लावूनच शिकवायचे, कारण तो इगो हर्ट झालेला होता त्यांचा. त्याच्यामुळं फार मस्ती आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. मग आमचा क्लासला मागणं मग मुलं कोण खडू फेकून मार, कोण असं काय फेकून मार, या अशा गोष्टी चालायच्या. चुकून एक खेळू आमचा नेमका त्याच मॅडमला लागला. तो लागल्यानंतर आमच्या प्रिन्सिपलच्या लक्षात आलं की हे काय आता जरा सगळं लिमिटच्या बाहेर चाललाय सगळा विषय. मग त्यांनी आमच्या डायरेक्टली त्या सुट्ट्या जाहीर करून टाकल्या. आणि ना आमची 10वीची कधी ट्रिप गेली, 10वीचा आमचा सेंड ऑफ झाला, ना आमचं प्रिलियम झालं. आमची एकमेव बॅच अशी आहे की नेमकं ज्या वर्षी आमची 10वी झाली त्या वर्षी स्वाईन फ्लू आलेला होता. आणि स्वाईन फ्लूचं पुण्यामध्ये फार एक वातावरण डेंजरस झालेलं होतं. त्याच्यामुळे आमचं काहीच झालेलं नाही. त्यामुळं शाळेमध्ये मस्ती आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पुरेपूर आम्ही सगळा बालपणाचा आस्वाद देखील आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता हे सगळं बालपण असताना ज्यावेळेस आज मागे येऊन आपण बघतो की जाधव इन्स्टिट्यूट करताना, तर त्याच्या मागची काय कन्सेप्ट आहे का, त्या गोष्टी कशा घडत गेल्या जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
आमचे वडील ज्या वेळेसला 86 साली पुण्यामध्ये आले, ते छत्रपती शाहू महाराजांनी एक संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थे शिवाजी मराठा संस्था. त्या शिवाजी मराठा संस्थेचे संचलित जे कॉलेज आहे जेडे महाविद्यालय, याच्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असे तिन्ही कोर्सेस त्या कॉलेजमध्ये चालतात. तिकडे आमचे वडील पहिल्यांदा आल्यानंतर पुण्यामध्ये ऍज अ प्राध्यापक म्हणून ते तिथे जॉईन झाले. ज्या वेळेसला आमच्या वडिलांचं वय हे वर्ष 14 होतं, अत्यंत गरीब परिस्थिती, वाईट परिस्थिती. मराठवाड्यामधलं वडजी नावाचं गाव, ज्या गावाची लोकसंख्या जर पाहिली तर आत्ताशी कुठे ती 1000-1200ला टेकलेली. ज्या वेळेसला वडील आमचे 14-15 वर्षाचा असेल त्यावेळेसला त्याची काय जनसंख्या 500-600च्या आसपास असेल. म्हणजे एखाद्या घराच्या बाहेरनं धूर निघला, गावाकडे चुली असतात, चूल पेटली की धूर 100% होणारच. मग हे तिथे बाहेर जाऊन उभं राहायचं. आपली हिंदू संस्कृती काय सांगते की आपण जेवायला बसलो तर कुणी मित्र आला, दुश्मन आला तरी आपण म्हणतो या बसा जेवा. असं जर कोण म्हटलं तर माझ्या पोटामध्ये, माझ्या भावाच्या पोटामध्ये 2 घास तरी जातील. म्हणून ही लोक त्या घराच्या बाहेर जाऊन उभी राहायची. एवढी वाईट परिस्थिती त्यांनी पाहिलेली. आणि सावकाराचं कर्ज म्हणजे 10 जावयांचं पुण्य त्याच्यामध्ये मिळत असतं. आणि त्याच्यामुळं मग त्यांचं लहानपणापासून असं असायचं की गावामध्ये लाईट आली पाहिजे, गावामध्ये रस्ते आले पाहिजेत, गाव स्वच्छता अभियान, गावामध्ये मग चांगले चांगले थोर महात्मे पुरुष, त्याच्यानंतर आपण कीर्तनकार, प्रवचनकार आणायचं. मग डिबेट घडवून आणायचे की बाबा नॉनव्हेज खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे. म्हणजे मला वडील नेहमी सांगायचे की आमच्या गावामध्ये, आणि एक महाराज होते म्हणजे संन्यासी होते फार, त्यांनी असं सांगितलं की बाबा जर मी हरलो, म्हणजे सायंटिफिक रिझन सांगायचं की बाबा नॉनव्हेज चांगलं आहे का नाही चांगलं आहे. जर हे अख्ख्या गावाला त्यांनी पाठवायचं, एका बाजूला अख्खं गावाने काय सांगायचं की बाबा नॉनव्हेज किती चांगलं आहे, महाराजांनी सांगायचं की ते किती चांगलं नाही. आणि जर गाव जिंकलं तर महाराजांनी नॉनव्हेज खायला चालू करायचं, आणि गाव हरलं तर गावाने नॉनव्हेज खायचं बंद करायचं. तर मग त्याच्यातलं मग हे जी क्रांतीवीर नावाची संघटना वडिलांनी वयाच्या 14व्या वर्षी त्याच्यामध्ये चालू केलेली होती. आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये त्या चालायच्या. आणि मग एक दिवशी आमचे आजोबा गावाच्या वेशीमधून चाललेले होते, पारावरती सावकार बसलेले होते. आणि सावकार तिकडे बसलेले असताना त्यांनी बोलवलं आमच्या आजोबांना, आणि ते म्हणले एक तर तुझा मुलगा गावगुंड होईल, नाही तर तो पुढारी होईल. त्याची काही शिक्षणाची लक्षणं दिसत नाही. काय म्हणला, पोरांना कोण तर पोरच घेतोय, गावच झाडतोय, कोण महाराजच आणतोय, काही शिक्षणाची लक्षणं दिसत नाही. मग आमचे आजोबा, वडील घरी आल्यानंतर आजोबा म्हटले की बाबा तू काय करतो नेमकं. सावकार तर असं म्हणत होता, गावाकडची भोळी बाबडी लोक आहेत बाबा, आपल्याला खायला काय नाही, तू शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, नोकरी पाणीचं बघितलं पाहिजे. त्यावेळेसला आमचे वडील त्याच्या सावकाराच्या घरी गेले. त्यावेळेसला त्यांचं वय होतं 17, आणि त्यांना सांगितलं तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही. मग त्यांनी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत, म्हणजे रिसेंटली 2011-12 पर्यंत त्यांनी शेवटचं शिक्षण त्याच्यामध्ये घेतलं. बापाचा झालेला अपमान एखाद्या मुलानं, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा उदाहरण आपण जर घेतलं तर काय, बोटाची नखं काढली, डोळे जाळले, जीभ हासडली, पण काय होतं मनामध्ये की माझ्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. तसंच आमच्या वडिलांनी देखील बापाचा झालेला अपमान आणि गावामध्ये दिलेला शब्द हा पाळण्यासाठी म्हणून MCOM, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDC आणि PhD एवढं सारं शिक्षण त्यांनी त्याच्यामध्ये घेतलं. आणि मग ज्या वेळेसला ते पुण्यामध्ये आले, जे कॉलेज महाविद्यालयामध्ये त्यांनी शिकवायला चालू केलं, त्यावेळेसला नेमकं त्या कॉलेजची MCOMची मान्यता काही कारणास्तव रद्द झाली. आणि मग त्यांनी सांगितलेलं, आता शेवटी आपण कलिग्स मध्ये सांगतो की बाबा मी काय करलंय आजपर्यंत आयुष्यामध्ये, काय काय गोष्टी केल्या. मग त्यांनी सांगितलेलं होतं स्टाफ रूम मध्ये की बाबा मी अशा गावातून आलो आणि ह्या ऍक्टिव्हिटीज मी आजपर्यंत केलेल्या आहेत, आणि गावामध्ये शाळा आणण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले, तो अनुभव त्यांच्या पाठीशी होता. मग प्राचार्यांनी बोलवून घेतलं त्यांना, आणि त्यांना असं सांगितलं की काय रे, तू तर लय सांगत होता काय काय गावात केलं, हे केलं, गेली आपली मान्यता, म्हणले जा आणून दाखव. सन्माननीय विश्वनाथ कराड सर असतील, त्याच्यानंतर पुण्यामध्ये शशिकांत सुतार साहेब असतील, ही दोन्ही लोक त्यावेळेसला अत्यंत नामवंत व्यक्तिमत्व पुण्यामध्ये, मुंबईमध्ये होतं. मग आमचे वडील कराड सरांकडे गेले आणि सांगितले माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, आणि जर ही MCOMची मान्यता आली तर माझ्या नोकरी टिकून राहील, तर आम्हाला आपण मदत करा. त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली. तिकडे त्या कॉलेजची मान्यता आणली, आणि मान्यता आल्यानंतर असं असतं की कुणीतरी ज्या वेळेसला तो कार्यक्रम ठरला कॉलेजमध्ये की बाबा मान्यता गेलेली आपली परत आलेली आहे, आणि मग
आपली अपेक्षा एक असते की बाबा हा तर माणूस किमान पत्र घेऊन जात होता, येत होता, कुठंतरी नाव घ्यावं की बाबा सुधाकर जाधवर पुण्यातून मुंबईला जात होते, मुंबईतून पुण्यात येत होते, ह्यांच्यामुळे ते झालं. असं कुठलीच काही काम त्याच्यामध्ये झालं नाही. आणि मग 1995ला ज्या भागामध्ये वडगाव धायरी भागामध्ये जिथं चाळीमध्ये आमचे वडील राहायचे, तिथं वडील गेले आणि तिथले जे सरपंच होते दांगट म्हणून सन्माननीय, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना सांगितलं की मला एक शाळा चालू करायची आणि मला तुम्ही मदत करा. त्यांनी सरपंचांनी सांगितलं की बाबा आम्हाला काय ह्याच्यातलं माहित नाही, या 2 खोल्यात ग्रामपंचायतीच्या आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही चालू करा. आणि तोपर्यंत आमच्या घरातली अशी कोणीही व्यक्ती नव्हती की ज्यांचं वय 18च्या पुढे गेलंय किंवा जे वडिलांना मदत करू शकतील, जे काय असेल ते वन मॅन आर्मी आमचे वडीलच होते. मग 1995 साली कैलासवासी चंद्रकांत यशवंत दांगट पाटील या शिक्षण संस्थेची स्थापना त्याच्यामध्ये झाली वडगावमध्ये. आणि धायरीमध्ये धायरेश्वर शिक्षण संस्था म्हणून एक संस्था स्थापन झाली. आणि जे स्थानिक तिथली जी लोक होती त्यांना सोबत घेऊन ह्या वडिलांनी संस्था स्थापन केल्या, त्याच्यामध्ये मान्यता आणल्या, तिकडे बांधकामं केली, हे सगळं एम्पायर त्यांनी ते उभं केलं. आणि याच्यामध्ये कसं असतं की एखादा मुलगा जर कुपोषित असेल, कुपोषित मुलगा असला तर ते नवरा बायकोवर ढकलतो, बायको नवऱ्यावर ढकलती, हे तुझ्यामुळे झालंय. पण तेच पोरग यावेळेसला IAS IPS होतं किंवा काहीतरी गुणवान होतं, मग ते असतं की माझ्यावर गेलं. तसं 2014 पर्यंत ते जे बाळ होतं ते कुणाचंच नव्हतं, ते फक्त एकट्या सुधाकर जाधवर यांचंच होतं. पण नंतर ते जसं जसं बाळ मोठं झालं आणि ते गुणवान झालं, मग ते माझंच आहे बाळ असं म्हणायला भरपूर लोक आले. मग ते आल्यानंतर ज्या लोकांना त्याच्यातला शिक्षणातला कधी गंध नव्हता, त्या लोकांकडनं आमच्या वडिलांचा झालेला अपमान मी जवळून पाहिला. आणि मग त्यावेळेसला माझं वय 11वी 12वीला मी होतो आणि माझं असं होतं की 11वी झाली की 10वी झाली की 11वी 12वी झाली की आपल्याला बाहेरच्या देशामध्ये शिक्षणाला जायचं, इंग्लंडला जायचं. मला वडील म्हणजे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी दाखवली, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दाखवली, किंग्स कॉलेज मी इंग्लंडमधलं पाहिलं, क्वीन्स कॉलेज पाहिलं, कुठं ऍडमिशन घ्यायचं, आलं तर कुठं राहायचं, काय करायचं, तिथं कोण मला लोक सपोर्टला असतील, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. परंतु मग मी असा निर्णय घेतला की वडिलांचा झालेला अपमान मी पाहिला की ज्या व्यक्तीनं वयाची 25-30 वर्ष ही लोकांच्या नावानं संस्था काढल्या, ज्या लोकांना काही त्याच्यातलं कळत नव्हतं, उद्या तिथं त्या संस्थेचं नाव माझ्या आजोबांचं टाकलं असतं तरी ह्यांना काही कळालं नसतं. जिथं ज्या फाउंडेशन स्थापन करत असताना मिनिमम 7 लोक लागतात, तिथं माझ्या घरातली 6 लोक टाकली असती, त्यांचं एक टाकलं असतं तरी ते कळालं नसतं. पाहिजे तिथं ही लोकांनी सहाय्य केल्या असत्या. पण ह्या सगळ्या गोष्टीचं धोका पाहिला, अपमान वडिलांचा पाहिला. आणि मग मी 2014ला मग मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. जेवढं काम आमच्या वडिलांनी 1995 ते 2014 केलं, तेवढंच काम मी त्यांच्या पुण्याईमुळं, त्यांनी केलेल्या आधीच्या कष्टामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळे 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये आम्ही ते केलं. वडिलांनी स्थापन केलेल्या संस्था जर आपण पाहिल्या तर जवळपास 80 शाळा आणि कॉलेजेस पुण्यामध्ये आणि उस्मानाबाद म्हणजे आत्ताचा धाराशिव जिल्हा, आणि मी स्थापन केल्या त्याच्यामध्ये वडिलांनी स्थापन केल्याच्यामध्ये आता जवळपास 25,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि 1,500 शिक्षक आहेत. आणि जे मी स्थापन केलं याच्यामध्ये जवळपास 40 शाळा कॉलेजेस आहेत आणि 650च्या आसपास टीचिंग स्टाफ आहे आणि 200-250च्या आसपास नॉन टीचिंग स्टाफ आहे. आणि मग हे सगळं चालू करत असताना माझा आधीचा जो विषय होता तो म्हणजे आम्ही हॉटेल क्षेत्रामध्ये, टॅक्स कन्सल्टन्सी क्षेत्रामध्ये, मी स्वतः वकील असल्यामुळे वकिली क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर फिल्म लाईनमध्ये, फिल्म प्रोडक्शनमध्ये, त्याच्यानंतर आम्ही त्या नवीन आता बिझनेस चालू केलेला तो म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये आम्ही आता आहोत. या सगळ्या गोष्टीमध्ये होतो. एज्युकेशनमध्ये बाबा वडिलांनी जे स्वतःचं जे काय आयुष्य घडवलं ते शिक्षण क्षेत्रात केलं. आणि म्हणून मग आता एक कुठंतरी वडिलांच्या नावानं युनिव्हर्सिटी झाली पाहिजे, कुठंतरी त्यांच्या नावाने विद्यापीठ झालं पाहिजे की शिक्षण महर्षी शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या नावाने काहीतरी अजरामर असं काहीतरी एक मोठं कामकाज त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून आमचे प्रयत्न त्या ठिकाणी. आज सांगताना आनंद वाटतो की ज्या संस्था मी चालवतो याच्यामध्ये लॉ कॉलेज असेल, मग ते BA LLB असेल, LLB असेल, MBA असेल, PGDM मॅनेजमेंटमध्ये, आर्ट सायन्स कॉमर्समध्ये जर आपण विचार केला तर BBA BCA BCS MCA MCS, त्याच्यानंतर नवीन काळाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कोर्सेस असतील, सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस असतील, मुलींचा ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो तो म्हणजे फॅशन डिझायनिंगचे काही कोर्सेस असतील, तर त्याच्यानंतर नर्सिंग असेल, DED असेल, BEd असेल, सगळ्या तऱ्हेचे कोर्सेस आता या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये त्याच्यामध्ये ते दिले जातात.
मेडिकल कॉलेज फक्त ही संस्था त्या ठिकाणी रन करत नाही, त्याच्याऐवजी नर्सिंग आणि पॅरामेडिकल आहे. परंतु येणाऱ्या 2 वर्षामध्ये मेडिकल कॉलेज सुद्धा उभं झालं पाहिजे, हा विचार आमचा त्याच्यामध्ये आहे. आणि जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जे आमचं वाक्य आहे ते वाक्य असं आहे की एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम. बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. आपले विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही, तर ते बुद्धिमान असले पाहिजेत. आणि नुसतेच बलवान आहेत आणि बुद्धिमान आहेत असं ह्या दोन्ही गोष्टी असून चालत नाही, तर त्यांना सदविचाराची सुद्धा जोड असली पाहिजे. म्हणून हे वाक्य आमच्या वडिलांचं आहे, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. आता माझं वाक्य असं आहे की इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी. भारतीय संस्कृती याचा पूर्णतः अवलंब आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात केला पाहिजे. आणि अमेरिकन टेक्नॉलॉजी म्हणजे काय की अमेरिकन हा शब्द म्हणजे शब्दशः अर्थ घेण्याचं काही कारण नाहीये, पण जी आता जी टेक्नॉलॉजी संपूर्ण जगामध्ये आहे चेंज होतंय तसं चेंज पण झालं पाहिजे नक्कीच. तर त्याचाही अवलंब तेही आणि हेही, या दोन्ही गोष्टीचा एकंदरीत हा साचा पुढे गेला पाहिजे. एवढी व्यापकता आहे त्याची आम्हाला जाणवते. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यात फक्त मेडिकल सोडून बाकी सगळ्या गोष्टींना तुम्ही टच केलेला आहे. आणि नक्कीच मग ह्याच्यात एक गोष्ट घडत असेल ती जाणून घ्यायला आवडेल की याच्यात जे ग्रामीण ते शहरी भागांमध्ये फरक जाणवत असेल विद्यार्थ्यांमध्ये, किंवा आपलं इन्स्टिट्यूट ग्रामीण टू शहरीमध्ये कसं वर्क करतं. आता याच्यामध्ये मला सांगताना आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की ही एकमेव अशी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहे जिथे आज प्रत्येक आईबाप, आज मुलगा माझा डॉक्टर झाला पाहिजे ठामपणाने कुणी सांगू शकत नाही. कारण आज डॉक्टर करायचं असेल MBBS ला सुद्धा तर 70-80 लाख रुपये हे डोनेशन आहे. तुम्ही कितीही मोठे घरातले असू द्या, कोणत्याही जाती धर्माचे असा, डोनेशन शिवाय हे कामं होत नाही. आणि आज जर MD करायचं असेल 1-1 कोटी रुपयाचं डोनेशन आहे, 1.5 कोटी रुपयाचं डोनेशन आहे. ही एकमेव शिक्षण संस्था आहे जी गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी, वाड्या वस्ती तांड्यांवरची जे मुलं आहेत, आईबाप आहेत, पालक आहेत, यांचा विचार करणारी इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण मला या ठिकाणी द्यायचं ते म्हणजे 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे IIT मधून आणि IIM मधून पासआउट झालेली लोक आहेत, या लोकांना आम्ही नीट, JEE आणि MSCTच्या तयारीसाठी त्या ठिकाणी बोलवले. उद्याच्याला माझी तयारी अशी आहे की ह्यांच्या खिशामध्ये 1 रुपया असो अथवा नसो, तरी देखील या मुलं बुद्धिमत्तेच्या जोरावरती हे उद्या मेडिकलला गेले पाहिजेत, इंजिनिअरिंगला गेले पाहिजेत, IIT ला गेले पाहिजेत, IIM ला गेले पाहिजेत, वाटल्यास पाहिजे त्या टॉपमोस्ट कॉलेजला ही मुलं गेली पाहिजेत. हा माझा पहिला विचार आहे. दुसरा जो विचार आहे तो म्हणजे की आजपर्यंत या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सनं नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या भागांमधल्या जवळपास 1,500 ते 2,500 शेड्यूल ट्राईब ST कॅटेगरीच्या मुलींना नर्सिंगचं एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट सरकारच्या माध्यमातून घेऊन आज या सगळ्या लोकांना 100% नोकरी लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे जे ग्रामीण भागातले जे मुली आहेत, आज जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात, मी पहिल्यांदा गेलो होतो, म्हणजे मी पॅराशूटर नाहीये, मी ग्रास रूटर आहे, मी तळागाळातून गेलेला माणूस आहे. म्हणजे माझ्या वडिलांची संस्था आहे म्हणून मी डायरेक्ट आलो आणि खुर्चीवर बसलो असं नाही. मी बॅनर लावण्याची कामं केलेली आहेत गावोगावी, मी पॅम्फलेट वाटण्याची कामं केलेली आहेत. रात्री आपल्याला सांगायला माहिती, सकाळी जो आपल्याकडे पेपर येतो तो पेपर 2 वाजता 3 वाजता सेंटरला पोहोचतो आपापल्या प्रिंटिंग प्रेसमधून, आणि तिकडे ते पॅम्फलेट्स वगैरे भरले जातात. ते तिकडे त्यांच्या पैसे उभा राहून ते पॅम्फलेट्स भरून घेण्यापासून ते प्रत्येक ठिकाणी जात आहेत का नाही जात आहेत ते करायचं. मग 7ला घरी यायचं, 7ला कॉलेजला जायचं. हे सगळं मी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी ज्या वेळेसला ऍडमिशनसाठी म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेलो, हे पाहिलं काय म्हणजे वाटत नाही आपण महाराष्ट्रात आहेत म्हणून. महाराष्ट्राच्या कुठेतरी असं एकदम दुर्गम भागात असो, काय नेमकं म्हणजे भारतात आहोत का नाही आहोत, इतकी बेकार परिस्थिती आहे. ना नीट रस्ते आहेत, ना नीट काय पाण्याची व्यवस्था आहे, ना लाईटची व्यवस्था, काय त्यांची घरं आहेत, काय म्हणजे किती वाईट परिस्थिती एखाद्याची असू शकते आणि आपण किती भाग्यवान आहोत हे तिथं गेल्यानंतर आम्हाला समजतं. आणि म्हणून मला अभिमान वाटतो की अशा ज्या घरातून मुली येतात, अशा 1,500-2,500 हजार मुलींना सरकारी नोकरी लावणं किंवा चांगल्या हॉस्पिटल्समध्ये नोकरी लावणं सांगताना आनंद वाटतो. सह्याद्री हॉस्पिटल्स असेल, रुबी हॉल सारखे क्लिनिक्स असतील, पुण्यातले ज्यांचे 200 बेडपेक्षा जास्त मोठे हॉस्पिटल्स आहेत, तिथं ह्या ग्रामीण भागातून आलेल्या मुली त्याच्यामध्ये शिक्षण घेतात. आज आमची जी तयारी आहे ती तयारी अशी आहे की आमची जी ग्रामीण भागातली मुलं आहेत हे उद्या कोणत्याही शहरामध्ये जाऊ द्या, कोणत्याही मोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊ द्या, कोणत्याही शहरामध्ये जाऊ द्या किंवा भारताच्या बाहेर जाऊ द्या, यांना कुठंही असं वाटणार नाही की मी कुठं होतो आणि कुठं आलोय. ज्या फॅसिलिटीज आम्ही या मुलांना दिलेल्या आहेत, ज्या दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही या सगळ्या मुलांना दिलेलं आहे, आज ते लेटेस्ट आहे आजच्या जगामध्ये. आणि उद्या ते कुठं जरी गेले तरी त्यांना कुठंही पद्धतीनं ऑकवर्ड सिच्युएशन आहे किंवा मी आता कुठंतरी बॅक मागं राहिलं पाहिजे ही गोष्ट नाही. आमची मुलं जी आहेत ना गावाकडची,
किंवा ग्रामीण भागातली, यांच्यामध्ये इतकी ताकद आहे, नक्कीच हे कोणत्याही गोष्टीला इमिडिएटली हे म्हणजे लेट गो करतील किंवा ते म्हणजे ठासून ते तिकडे त्यांचे मुद्दे मांडू शकतात. करेक्ट. पण एक ती भीती फक्त मनामध्ये असते की अरे कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तो कॉन्फिडन्स या मुलांमध्ये राहायला पाहिजे, म्हणून एक कार्यक्रमांची एक वेगळी सिरीज मी चालू केली. आज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान आणि सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्राचे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेतो. प्रत्येक क्षेत्रातला माणूस या विद्यार्थ्यांच्या समोर आणतो, म्हणजे यांच्या समोर हे मेजवानी आहे. ताट जे दिलेलं आहे ना, ह्या ताटातून काय खायचंय हे आता मुलांनी ठरवायचं, कारण संस्था चालक म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं द्यायचं काम आहे, त्यांच्यासाठी चांगले कार्यक्रम घ्यायचं आमचं काम आहे. प्रत्येक क्षेत्रातला हे सगळं देण्याचं काम आता आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला पूर्णतः खात्री आहे की येणाऱ्या अजून एक 5-6 वर्षांनी, कारण ही एक दिवसातली प्रोसेस नाही, ह्याला थोडी जरा वेळ काळ जाऊ द्यावा लागणार आहे. आणि मला येणाऱ्या कालावधीमध्ये खात्री आहे की ज्याही मुलांची आर्थिक परिस्थिती नाहीये, आर्थिक परिस्थिती नाही म्हणून यांना कुठेही अडथळा येणार नाही, ते बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांच्या नावाचा, त्यांच्या आई वडिलांच्या नावाचा झेंडा 100% रोती. नाही, नक्कीच सर. आणि तुम्ही जे काम करताय खरंच त्याला वाखाणण्याजोगं आहे मी म्हणेन, कारण प्रत्येक क्षेत्रासाठी, कारण जो तळागाळातला विद्यार्थी असतो किंवा निमशहरी भागातला जरी विद्यार्थी असतो, त्याच्यासाठी एखाद्या उत्कृष्ट नेत्याचं किंवा उत्कृष्ट व्यक्तीचं व्याख्यान ऐकणं हे पण खूप मोठी मेजवानी असते. मग जसं आपण युवा संसदचं नाव घ्यायला हरकत नाही मला वाटतं, कारण युवा संसदच्या मार्फत तुम्ही हे सगळे कामं करताय, तर आम्हाला ते पण जाणून घ्यायला आवडेल की ती संकल्पना कशी सुचली आणि ते तुम्ही सत्यात कसं उतरवलं. कारण फक्त नाव युवा संसद असलं तरी त्याच्या मागे खूप मोठी प्रोसेस असते, नक्कीच आम्हाला माहिती आहे. त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, तर त्या काय आहेत प्लीज? मला सांगताना अजिबातही इथं लाज वाटणार नाही किंवा म्हणजे वेगळं काय वाटायचं कारण नाही. मला आधी फार इगो होता की माझं वडील एवढा मोठा माणूस, अंबानीला सुद्धा मोजत नव्हतं. वय शेवटी अज्ञानाचं वय असतं. माझे वडील एवढ्या शाळा, कॉलेजेस, एवढं सगळं मोठं काम केलेलं आहे, पाहिजे त्या गोष्टी मला वडिलांकडनं मिळतायत, मी हवेत असायचो. आणि मग भारतीय छात्र संसद, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT संस्थेचा हा कार्यक्रम मी घडलो कोणामुळे असेल ना, तर पहिलं काम म्हणजे इन्स्पिरेशन तर वडील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल कराड सर. ही 2 लोक आहेत ज्यांच्यामुळे जे काय आज मी आहे ते ह्या दोन्ही पाहुण्यांमुळं किंवा ह्या दोन्ही सन्माननीय व्यक्तींमुळेच आहे. तर दुसऱ्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन 2012 साली, मला वाटतं मी चुकत नसेल तर, दुसरी भारतीय छात्र संसद मी त्याच्यामध्ये अटेंड केलेली होती. आणि मला वडिलांनी सांगितलं होतं की तू जा या कार्यक्रमाला आणि जाऊन बस, कसा कार्यक्रम आहे, काय काय नाही ते बघ. मग ते शेवटी राहुल सर नातेवाईक असल्यामुळं त्यांनी जवळ घेतलं, ते काय करतात काय नाही, कारण त्यांना माहिती होतं की माझ्याही वडिलांच्या संस्था आहेत. मग त्यांच्यासोबत मग मला जेवढं काही सहवास त्यांचा मिळाला, मग त्याच्यामध्ये मग मी ते फिरलो. आणि फिरत असताना माझ्या लक्षात आलं की त्यावेळेसला 2012 साली आमच्या शिक्षण संस्थेमध्ये काय 2-3-4 हजार पोरं असतील फक्त. त्यावेळेसला MIT मध्ये 60,000च्या आसपास विद्यार्थी होते. त्यावेळेसला MITचं विद्यापीठ नव्हतं, कारण ते पुणे विद्यापीठाच्या अंडर होतं, परंतु त्यांची कॅम्पसेस हे मग त्यावेळेसला मला कळालं की हे 10-15 कॅम्पसेस, 60-70 हजार विद्यार्थी, एवढं सगळं असताना, एवढं वैभव असताना राहुल सरांसारखा माणूस इतका डाऊन टू अर्थ कसं काय असू शकतो. आणि मग आपण ज्याला म्हणतो ना की डबक्यामध्ये पोहणं आणि समुद्र पाहणं, त्यावेळेसला 2012 साली मी काहीतरी 12वीला वगैरे असेल, 12वीला माझे डोळे उघडले. आणि त्यावेळेसला माझ्या लक्षात आलं की अरे आपलं जरा आपण वेगळ्या ट्रॅकवरती होतो. आता आपला जो ट्रॅक आहे हा ट्रॅक राहुल सरांसारखा असणं गरजेचं आहे, त्यांच्यासारखं विनम्र आपण असणं गरजेचं आहे, त्यांच्यासारखं डाऊन टू अर्थ असणं आपण गरजेचं आहे. आणि मग तो कार्यक्रम मी 3 दिवसाचा कार्यक्रम 10, 11, 12 जानेवारी 2012 हा मी त्याच्यामध्ये तो सगळाच्या सगळा त्याच्यामध्ये तो अटेंड केला. अटेंड केल्यानंतर मग मला राहुल सरांचं नेहमी असं सांगणं होतं की तू अशा दर्जाचा कार्यक्रम घेतला पाहिजे. आणि मग घेतला पाहिजे तर कसा घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे, तर त्यांनी मला त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलं. आता युवा संसद किंवा भारतीय छात्र संसद हा काय कार्यक्रम आहे? हा कार्यक्रम असा आहे की युवकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे. आज जे अनास्था विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मनामध्ये आहे किंवा जे काही महाराष्ट्रामध्ये मागच्या 1-1.5 वर्षाखाली 2 वर्षाखाली झालं, मला एक उदाहरण या ठिकाणी द्यावं असं वाटतं. मी 7व्या युवा संसदेची प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी पुण्याच्या पत्रकार भवनामध्ये गेलो. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर पुण्याच्या पत्रकार भवनाच्या म्हणजे जिथं प्रेस कॉन्फरन्स होते त्याच्या बाहेरच्या खोलीच्या म्हणजे खोलीमध्ये लगेचच तिकडं MPSC आणि UPSCची मुलं अभ्यास करायला बसतात, तिथं लायब्ररी.
आणि मग त्या लायब्ररीमधून एक मुलगा आला, प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याला मी चहा ऑफर केला, म्हणलं घ्या चहा वगैरे घ्या, आहे नाश्ता. चहा वगैरे घेतला आणि तो म्हणला सर एक विचारू का, राग नाही येणार. म्हणलं राग यायचं काय कारण आहे, म्हणलं विचारा. तो म्हणला मी एमपीएससीचा विद्यार्थी आहे, मग मी ह्या कार्यक्रमाला येऊ शकतो का. हो म्हणलं कुणी येऊ शकतं, वय वर्ष 16 पासून ते ओपन फॉर ऑल मी हे केलेले आहे. म्हणजे कसं आहे 16 वर्षाचा आणि 17 वर्षाचा मुलाची सुद्धा आता जडणघडण विचारांची ती केली पाहिजे, तर तो 18व्या वर्षी तिथून पुढे चांगल्या पद्धतीनं तो जाणार. कारण कसं आहे 18 वर्षाच्या आधी जोपर्यंत ते मडकं कच्चं आहे तोपर्यंत त्याला आकार वाकार देता येतो, नाहीतर ते नंतर एकदा मडकं पक्क झालं त्याला तुम्ही आकार द्यायला लागलात की ते शक्य होत नाही. एकदा ते मडकं भाजलं किंवा तुमचे विचार कन्फर्म झाले, हो. फिक्स झालं की त्याला नाही चेंज ते खूप अवघड होतं, शक्य होत नाही ते. आणि मग तो म्हणला सर जर उद्या मी प्रिलिम्स पास झालो, मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यू मध्ये जर मला विचारलं की बाबा आता आपला काय जलसंधारण मंत्री कोण आहे, तर जर मी XYZ नाव सांगितलं, म्हणजे समजा आज मी वाचतोय की बाबा XYZ हे नाव आहे जलसंधारण मंत्र्यांचं, आणि उद्या मी इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथं जर ते जलसंधारण मंत्री जर ABC असले आणि माझं जर उत्तर चुकीचं आहे म्हणून जर मला नापास केलं, याची जबाबदारी कोण घेणार. म्हणलं तुम्ही असं काय विचारताय, नेमकं माझे ते कॉन्टेक्स्ट पटकन लक्षात नाही आला. ते म्हणले की रोजच कुणी कुठेही चाललंय, कोणताही पक्ष कोणत्याही सत्तेत चाललाय, कुणीही सत्तेच्या बाहेर जात आहे, कोण सत्तेच्या आत येतंय हे आम्हालाही लक्षात येत नाही, एमपीएससी युपीएससीचे आम्ही विद्यार्थी असून सुद्धा. मग हे कसं काय, आणि मग आज तुम्ही इथे येऊन सांगताय राजकारणात आलं पाहिजे, म्हणजे राजकारणात कुणी यायला पाहिजे. तर मग आमच्या मुलांच्या मनामध्ये काय होतं, युवकांच्या, की ज्यांच्या घरामध्ये पैसा आहे, ज्यांच्याकडे जात आहे, खास करून भारतामध्ये आता महाराष्ट्रामध्ये तर जातीवरती सगळं चाललेलं आहे. त्याच्यानंतर मग ज्यांच्या मागे काहीतरी बॅकिंग आहे, कुणाची तरी, कुणाला तरी कोण गॉडफादर आहे, मग हीच लोक राजकारणात आली पाहिजे. राणीच्या पोटातून राणी जन्माला आली पाहिजे, राजाच्या पोटातून राजा जन्माला आला पाहिजे. ही जी काही संकल्पना होती, ही संकल्पना कुठंतरी आता ध्वस्त करण्याची गरज ही त्याच्यामध्ये होती. आणि ज्याचं काम हे राहुल सरांनी त्याच्यामध्ये 2011 साली चालू केलेलं होतं. जी भारतीय छात्र संसद जो कार्यक्रम चालतो हा संपूर्ण भारतासाठी चालतो, आणि भारतासाठी म्हणजे नॉर्थ ईस्टची लोक येत आहेत, तामिळनाडूची येत आहेत, काश्मीरमधून येत आहेत, इकडनं गुजरातमधून येत आहेत. त्याच्यामुळे तो कार्यक्रम त्यांना मराठीतून घेणं शक्य नव्हतं. तो कार्यक्रम प्रॉपर हिंदीतूनही होणं हे पूर्णतः शक्य नव्हतं, कारण तामिळनाडूच्या लोकांना, साऊथ इंडियाच्या लोकांना ते लक्षात नाही. त्याच्यामुळे मग तो 80% इंग्लिशमध्ये चालायचा, 20% तो हिंदीमध्ये चालायचा. आणि मग माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली. मग मी राहुल सरांना सन्मानाने असं म्हणलं की बाबा सर, मी तो कार्यक्रम हा तुम्ही मला सांगताय का, तुमचं मार्गदर्शन आहे आणि तुम्ही शब्द टाकलाय म्हणजे ते करणं माझ्यासाठी कर्तव्यच आहे, पण मी हा कार्यक्रम मराठीतून करतो. ते म्हणले ठीक आहे करा तुम्ही. मग पहिल्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम करताना त्याचं नाव पुणे युवा संसद असं ठेवलं. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये अशी थीम होती की कान्स फिल्म फेस्टिवल कसं आहे, ते कान्स फार छोटं शहर आहे, पण त्याचं ते नाव आज एवढं मोठं झालेलं आहे. मग आम्ही काय पुणे युवा संसद. पण आमच्या इकडच्या लोकांची जी बुद्धिमत्ता आहे ती, पुणे म्हणलं की लोकांना वाटायचं मुंबईच्या माणसाला मी फोन केला तुम्ही कार्यक्रमाला या, नाही ते पुण्याचा कार्यक्रम आहे, आम्ही येऊन काय नक्कीच. मुलांना फोन केला, मुलं नाही सर ते पुण्यातला कार्यक्रम आहे, मग तुम्ही काय आमच्याकडे या, उस्मानाबाद युवा संसद घ्या, कोण म्हणते बीड छात्र संसद घ्या. अरे म्हणले असं नाहीये. मग ते पहिल्या युवा संसदेला नाव होतं पुणे युवा संसद, ते दुसऱ्या वेळेस पासून मग ते फक्त आम्हाला युवा संसद करावं लागलं, आणि मग ते तिथून पुढे चाललं. माझी थीम अशी होती की वाड्या वस्ती तांड्यांवरची मुलं, गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी भागातली मुलं, ज्यांना कोणी गॉडफादर नाही, ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, परंतु समाजाप्रती त्यांना काहीतरी वाटतं, काहीतरी ते सामाजिक कार्य करू शकतात. उद्याच्याला शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, टीचर, एंटरप्रेन्युअर्स, प्रत्येक क्षेत्रातला शिकलेला मुलगा, व्हाईट कॉलर लोक राजकारणात आली पाहिजेत, हा विचार आमचा त्याच्यामध्ये होता. आणि आम्ही मग लोकांना उदाहरणं दिली की बाबा आता इकडे नावं घेणं शक्य नाही किंवा ते आपण घेतलीही नाहीत पाहिजे. आता काही आपल्याकडे उदाहरणं आहेत नॉर्थ इंडियामधली की ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते, परंतु मुलगा पहिल्यांदा राजकारणामध्ये इलेक्शनला परफेक्ट पॉलिटिक्समध्ये उभा राहिला तर तो इलेक्शनमध्ये पडला. आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या सन्माननीय, त्याही इलेक्शनमध्ये पडलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसल्या. फार मोठे अटल बिहारी वाजपेयी असतील, त्यांचं इलेक्शनमध्ये पराभव झालेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही लोकांना हेच सांगितलं, त्यांना आम्ही मुलांना हेच कन्व्हिन्स करतोय आणि कन्व्हिन्स केलं की तुमच्या मागे किती पॉलिटिकल बॅकिंग मोठी आहे त्याच्यावरती तुम्ही निवडून येणार आहेत असं नाहीये. तुमचं काम
किती महत्वाचं आहे. पहिल्या पंचवार्षिकसाठी आपल्या वडिलांचे पुण्य आहे, आपल्या पार्टीची पुण्य आहे, एखाद्या मोठ्या नेत्याची पुण्य आहे, ही आपल्या मागे राहू शकते. पण दर 5 वर्षांनी तुमची परीक्षा आहे. नक्कीच. त्याच्यामुळे त्या 5 वर्षानंतर तुमचं स्थान जर तिकडे तुमचं पॉलिटिकल म्हणजे जर तुम्ही समाजकारण चांगलं करत असाल, लोकांसोबत तुमचा चांगला कनेक्ट असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये यायला कोणती अडचण नाही. आणि म्हणून युवकांनी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे, हा आमचा त्याच्यामध्ये विचार होता. मग आता त्याच्यानंतर आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली की लोकांना पॉलिटिक्स म्हणजे काय. मग मी लगेच सरपंच, पुढच्या इलेक्शनला लगेच झेडपी सदस्य, लगेच आमदार, लगेच खासदार. खासदाराला वाटतंय मी पंतप्रधान व्हावं, चांगलं खातं मला मिळावं. इकडं आमदार झालं की चांगलं वाटतं मला हे खातं मिळावं. खातं चांगलं मिळालं की पुन्हा वाटतंय मी काहीतरी उपमुख्यमंत्री व्हावं, उपमुख्यमंत्र्याला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. लगेच मुलांच्या मनामध्ये आम्हाला त्या आशा आणि अपेक्षा त्याच्यामध्ये दिसल्या. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा हा कार्यक्रम फक्त एकच दिवसाचा व्हायचा. ओके. तर या युवा संसदेचं 2 दिवसाचं अधिवेशन आम्ही चालू केलं. हे चालू करण्याच्या मागे अशी संकल्पना होती किंवा जो अनुभव आम्हाला आला तो अनुभव असा होता की आपले जे युवक आहेत हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, कोणीतरी एखादा नेता नरेटिव्ह सेट करतोय, त्याच्यावरती त्यांची विचारसरणी चाललेली आहे. कारण मी असा मानणारा व्यक्ती आहे की ज्या हजारो लाखो युवकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून आपलं योगदान दिलं, आपल्या म्हणजे प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली, आणि म्हणून त्या दर्जाचे युवक तयार होणं गरजेचे आहे. म्हणजे बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, कण कण करी बांधले जण सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असे म्हणणारे साने गुरुजी असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, यांच्यासारखी जी लोक आहेत यांच्यासारखे युवक त्याच्यामध्ये घडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग कुठंतरी आम्हाला हे युवकांना लगेचच मला काहीतरी पद पाहिजे हे ज्या वेळेसला माझ्या लक्षात आलं, मग आम्ही असं केलं की राजकारण म्हणजे फक्त आमदार, खासदार, मंत्री आणि काहीतरी पद नाही, मग सामाजिक कार्य सुद्धा किती गरजेचं आहे. मग या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही असं केलं की आम्ही विषय ठरवायला सुरुवात केली. आता समजा या वर्षीची युवा संसद ही 30 आणि 31 जानेवारीला होती. 2 दिवसाचं अधिवेशन आहे. 8वी युवा संसद आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, रोटरी क्लब असेल, या दोन्ही लोकांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्याच्यामध्ये होतोय. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या करिता की गोव्यामध्ये देखील मराठी लँग्वेज चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना समजते, कारण कोकणी आणि गोवन भाषेमध्ये आणि मराठीमध्ये जास्त साम्य आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही राज्य कॅप्चर करायचे असं आपण ठरवलं आणि ते सगळे लोक याच्यामध्ये येणार आहेत. आणि मग बाबा सध्याचे विषय काय आहेत. आता यावर्षी आपण जर पाहिलं तर महिलांना 33% स्थान हे आता ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये किंवा आरक्षणामध्ये म्हणजे आपल्या काय म्हणतो आपण त्याला लढत असताना आता 33% महिला खासदार म्हणून, आमदार म्हणून हे त्याच्यामध्ये राहणार आहेत. आधी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच फक्त महिलांना आरक्षण होतं, आता ते महिलांचं आरक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे. मग ह्या वर्षीचा आमचा पहिला विषय आहे की राजकारण आणि समाजकारण यामधील महिलांचे स्थान. आता का महिलांचे स्थान, आता बाबा हे महिलांना आता हे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की महिला फक्त काय असते बॅनरवरती. करेक्ट. महिला कशासाठी असते, फक्त सही करण्यासाठी. बाकी कोण करतो, तिच्या घरातला जो तिचा नवरा आहे तोच सगळं करत असतो. का करतो तो, कारण तिथं त्याला उभा राहता येत नाही. त्याच्यामुळे महिला आता राजकारणात का आल्या जास्त ह्या मागच्या 10 वर्षामध्ये, आरक्षण आहे म्हणून आल्या. बाकी त्यांना निर्णय घ्यायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे का, तर नाही. त्यांना कार्यक्रम चॉईस करण्याचं स्वातंत्र्य आहे का, तर नाही. ते स्वतः काही धोरण ठरवू शकतात का, तर नाही. हे स्वतः माझा अनुभव त्याच्यामध्ये सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थांमधला. हा, अनेक काही चांगल्या महिला आहेत जे स्वतःच्या जीवावरती राजकारण करतात. त्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे असतील, यशोमतीताई ठाकूर असतील, पंकजा मुंडे असतील, त्याच्यानंतर रुपाली चाकणकर असतील, किंवा खूप नावं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येऊ शकतात, स्मृती इराणी असतील. हे स्वतःच्या जीवावरती यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. त्याच्यानंतर माध्यमे राजकारण घडवतात, हा एक विषय आहे. आता माध्यमांमध्ये जर मी सुद्धा काही वेळेसला काही जर चॅनल्स पाहिले, काही जर युट्यूब चॅनल्स पाहिले, तर एखादा चॅनल बघितल्यानंतर मला असं वाटतं की अरे हा जर एक्स पार्टी सोबत असेल तर वाय पार्टी किती वाईट आहे. माझं सुद्धा मत परिवर्तन होत. आणि मग ज्या वेळेसला मी वाय युट्यूब चॅनल बघतो त्यावेळेसला असं वाटतं की अरे एक्स वाले किती म्हणजे वाईट लोक आहेत, असं मला वाटतं. मग जिकडे मी स्वतः अशा दर्जाचे कार्यक्रम घेतो तिथं माझे विचार ठेवताना एका जागेवरती मला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात. ह्या मुलांसाठी मग असे विविध विषय आम्ही काढायला सुरुवात केली. हे विषय काढत असताना मग आमच्या असं लक्षात आलं की हे विद्यार्थ्यांना याचं राईट लेफ्ट
दोन्ही जर गोष्टी सांगितल्या, मग एखाद्या मान्यवरांनी जर त्यांना न्यूट्रल जर गोष्ट समजून सांगितलं तर त्यांना ते विषय समजतील आणि त्यांना ते विषय पटतील. आज आरक्षणाचा मुद्दा असेल तर या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र विखुरला गेला, जाती जातीमध्ये भांडणं झाली. म्हणजे इतकं दुर्दैव्य आहे या मराठवाड्याचं की ज्या मराठवाड्याला संतांची भूमी म्हटली जाते, त्या मराठवाड्यामध्ये एका जातीच्या महाराजाला दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलवलं जात नाही, दुसऱ्या जातीचा महाराज ह्या जातीच्या सप्त्याला येत नाही. लोक एका जातीची असली तर दुसऱ्या जातीच्या किराणा मालाच्या दुकानात जात नाही. ज्या संतांच्या भूमीमध्ये ज्या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली ती शिकवण आपण विसरून गेलो. फक्त आपण म्हणतो मराठवाडा संतांची भूमी. तर संतांच्या भूमीमध्ये जे संतांनी सांगितलं ते आता आपण ऐकायला पाहिजे. तर या गोष्टी झालेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे जे आपले युवक आहेत या युवकांना त्या दर्जाचं नॉलेज मिळणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिलं काय चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांच्या समोर, तर ते विद्यार्थ्यांना राजकारणात आणण्याचं चॅलेंज नाहीये. आता विद्यार्थ्यांची आधी विचारसरणी, त्यांचे जे काही त्यांच्या डोक्यामध्ये आता भरलं गेलेलं आहे ते आधी बाजूला काढणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळं ते एकदा न्यूट्रल झाले की मग त्यांना समाजकारण आणि मग राजकारण. त्याच्यामुळं हा युवा संसदेचा कार्यक्रम सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत. आता आधी युवा सशक्त करायचा आहे. युवा सशक्त झाला, शिकलेली लोक चांगल्या दर्जाची तयार झाली, मग ते राजकारणात येतील, राजकारण ऑटोमॅटिकली सशक्त होईल. आज तुम्ही पहा की म्हणजे का गरज आहे या कार्यक्रमांची. ज्या वेळेसला एज्युकेशन प्रायव्हेटायझेशन झालं एज्युकेशनचं, त्यावेळेसला मुख्यमंत्री आपले वसंतदादा पाटील होते. नक्कीच त्यांनी प्रायव्हेटायझेशन एज्युकेशनचं केलं. ते किती शिकले होते? ते 4थी शिकलेले होते. तेच जर या दर्जाचं शिक्षण त्यांचं झालेलं असतं, त्यांना अशा पद्धतीचे कार्यक्रम त्यांच्या कालावधीमध्ये झाले असते, तर हा जो त्यांनी निर्णय घेतला प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशनचा, अजून काहीतरी अजून मोठा निर्णय अजून त्यांना घेता आला असता, अजून काहीतरी त्यांना त्यांच्या कार्यकालात चांगलं करता आलं असतं. म्हणजे शेवटी ज्ञान घेणं हे कधीही कोण्याही व्यक्तीचं त्याच्यामध्ये वाया जात नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीचं मुलांना आता ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ते ट्रेनिंग मधून चांगल्या दर्जाचे युवक घडवणं हा विचार आपला त्याच्यामध्ये आहे. नक्कीच, कारण आजचं जर आपण राजकारण बघितलं खेड्यापाड्यांमधलं बेसिकली जसं तुम्ही बोलताय, तर ते ताई, दादा आणि भैया, भाऊ आणि इतक्यातच सीमित राहत आहे. त्याच्या मागेच तुम्ही पळताय. पण त्या व्यतिरिक्तही राजकारण खूप काही आहे. किंवा एक युवा घडताना तुम्ही एक चांगला मतदार जरी घडवलात किंवा चांगला व्यक्ती जरी घडवलात तर तो डेफिनेटली पुढे जाऊन समाजाला किंवा चांगला नेता निवडून देण्यासाठी पण काम करणार. मग फक्त युवा संसदमधून आपण फक्त राजकारणीच घडवतोय किंवा एखादा अधिकारी आणि असं काही घडवतोय किंवा एखादा, जसं तुम्ही म्हणालात की पद देणारे व्यक्ती घडवत नाहीत, आपण एक युवा घडवतोय जो पुढे जाऊन सगळी सिस्टीम बदलू शकतो त्याच्या विचारांनी किंवा त्याच्या ताकदीने. पण आता हे जेव्हा तुम्ही सगळं करताय किंवा युवा संसद जेव्हा चालवतात तेव्हा कुठली मोठी आव्हानं तुम्हाला येतात? कारण हे सांगणं, हे बोलणं किंवा काय मोठं हे सांगणं सगळ्यांना ऐकायलाही छान वाटतं, बोलायलाही छान वाटतं किंवा सगळ्यांना वाटतं अरे किती भारी आहे. पण त्या मागच्या माणसाला जो खंबीर पिलर असतो त्याला खूप सारे आव्हानं येत असतील. नक्कीच ती सामान्य माणसासारखी नसणार किंवा मला जी येतात तशी नसणार आहे. कॅमेरा सेटच होत नाही का, काहीतरी लाईटच जाते किंवा काहीतरी असेल. तुमची वेगळी आव्हानं असतात. मग ती कशी असतात आणि ती तुम्ही कशी टॅकल करता? आव्हानांचा जर आपण विचार केला तर काय आव्हानांमधून आम्ही गेलोय मला फार चांगलं माहिती. मला फार चांगलं आठवतं की पहिल्या युवा संसद ज्या वेळेसला घेतली, म्हणजे बघा 8 वर्ष त्याच्यातले कोरोनाची 2 वर्ष सोडा, अन्यथा ही 10वी युवा संसद झाली असते. 10 वर्ष आधी म्हणजे 2014, म्हणजे मी सेकंड इयरला होतो LLBच्या. BSL LLBच्या सेकंड इयरला. वय कमी आणि मग ज्या वेळेसला मी संकल्पना डोक्यात कोणाकडे तरी घेऊन जायचो, त्यांना वाटायचं की हा पोरगा करणार आहे का आता एवढा मोठा कार्यक्रम घेणार. मग आम्ही त्यावेळेस सांगायचो नाही आम्ही 2000 मुलं गोळा करणार आहेत, असा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यामध्ये चर्चासत्र होतील, मग त्या चर्चासत्रांवरती मुलं त्यांची मतं मांडतील, मग ती मांडलेली जी मतं ते आम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांना, सगळ्या राज्यपालांना, सगळ्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्सला आणि एज्युकेशन मिनिस्टर्सला हे पाठवणार. त्यांना वाटायचं अरे काय हे. आणि पहिल्या युवा संसदेला मी जवळपास 20-25 लोकांशी संपर्क साधला आणि ते धडाधड एकामागे एक सगळे कॅन्सल, कुणी यायला तयार नाही. मग कसा कार्यक्रम घ्यायचा? तर मग मी असं केलं की एका एक्स माणसाकडे मी गेलो आणि त्यांना मी सांगितलं बाबा वाय येणार आहेत, तुम्हाला त्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. मग ते एक्स तयार झाले. मग वायकडे गेलो आणि वायला सांगितलं ते एक्स येत आहेत. मग वाय यायला तयार झाले. एका माणसाचं नाव दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्या माणसाचं नाव एका माणसाला सांगितलं, मग ते 2 जण तयार झाले आणि मग पहिली युवा संसद तयार झाली. त्याच्यामुळं पहिलं तर काय आपल्या समाजामधलं दुर्दैव्य आहे
युवकांना आणि कमी वयाच्या मुलांना फार कमी लेखलं जातं. मी नेहमी सांगतो, ज्या वेळेसला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यावेळेसला छत्रपती संभाजी महाराजांचं काय वय होतं, म्हणजे असं म्हटलं जातं की 7 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी झुंज दिली औरंगजेबासोबत. संभाजी महाराजांचं निधन कधी झालं? वयाच्या 31व्या-32व्या वर्षी. 31-32 वर्ष पासून 7 वर्ष मागे या, म्हणजे काय वय आलं? हे म्हणजे हे 4 वर्ष आणि ते जर 2 काढलं तर 24-25 वय आलं. वयाच्या 24व्या-25व्या वर्षी महाराष्ट्रापासून ते खाली तिकडे तंजावर पर्यंतचं राज्य, एकीकडं सिद्धी, एकीकडं इंग्रज, एकीकडं मग ते पोर्तुगीज, एकीकडनं वर्ण आलेले औरंगजेब, मग तिकडनं हे सगळे औरंगजेब येताना 5-6 लाख लोक घेऊन आलेला होता. या सगळ्या लोकांना एका युवकांनी कसं तोंड दिलेलं असेल? बरं, ते सोडून द्या, घरामधला विरोध वेगळाच, बाहेरचा विरोध तर होताच. संभाजी महाराजांना घरातल्या विरोधाला त्याच्यामध्ये सामोरं जावं लागलं. आता सुद्धा या इलेक्शनला आमचे वडिलांचे अत्यंत घनिष्ठ असे मित्र आणि आमचे काही बिझनेस मधले असलेले पार्टनर सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांचं आकस्मिक निधन 2011 साली झालं. त्यांचा मुलगा आता इलिजिबल झाला इलेक्शन लढायला, वय वर्ष 25 त्याचं झालं. त्याला वय वर्ष 25च्या मुलानं 43,000 मतं घेतली खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आणि राजसाहेब ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं. राजसाहेब ठाकरेंची मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत की एका नवीन युवकाला वय वर्ष 25च्या माणसाला आमदारकीचं तिकीट देणं ही सोपी गोष्ट नाहीये. ते त्यांचं डेअरिंग म्हणावं लागेल आणि याचंही डेअरिंग म्हणावं लागेल की तो उभा राहिला. त्यांनी 43,000 मतं घेतली. तो जरी इलेक्शनमध्ये पराभव झाला पण तरी मला दुःख असं वाटतं की ज्या वेळेसला आजूबाजूच्या लोकांशी संपर्क आम्ही साधला किंवा बोललो की बाबा काय वाटतं, काय होऊ शकतं, तर लोक काय म्हणले, आता 25 वर्षाच्या पोराच्या हाताखाली आम्ही काम करायचं का? अशा तिथल्या काही सरपंचाचं म्हणणं आलं, काही झेडपी सदस्यांचं म्हणणं आलं की हा नवीन पोरगा आता आम्हाला गाईड करणार का? म्हणजे ही जी काही नवीन मुलं आहेत या नवीन मुलांना म्हणजे आपण सपोर्ट केला पाहिजे चांगल्या गोष्टीमध्ये पुढे येण्यासाठी. आणि मग तसं मला सुद्धा झालं, अरे आता हा करणार का? म्हणून मग मी ह्याचं नाव घेतलं, मग ह्याच्या नावावरती हा माणूस आला, ह्याच्या नावावरती हा माणूस आला, या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु दुसरं जे आव्हान फार मला जे डोळ्यासमोर दिसलं आणि जे घातक आहे ते आव्हान म्हणजे की ज्या वेळेसला बॅकड्रॉप तयार झाला स्टेजचा की काय स्टेजवरती असलं पाहिजे. मी एकीकडे शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला होता आणि एकीकडे भारत मातेचा फोटो होता. एक नेते आहेत, नेते सभागृहामध्ये एंटर झाले आणि एंटर झाल्यानंतर त्यावेळेसला ते स्टेजवरती यायलाच तयार नाहीत. म्हटलं का तुम्ही, म्हणजे अनाउन्समेंट झाली सर या ना. ते म्हणले नाही, म्हणले मी भारत मातेला मानत नाही आणि मी नाही येणार म्हणले स्टेजवरती. ते जोपर्यंत तुम्ही ते भारत मातेचा पोस्टर काढत नाही, तो फोटो काढत नाही, तोपर्यंत मी नाही चढणार स्टेजवरती. म्हणजे असे सुद्धा काही वाईट अनुभव आम्हाला त्याच्यामध्ये आलेले त्या ठिकाणी ते दिसतात. म्हणजे कुठंतरी या महान भारत देशाची जी अस्मिता आहे, प्रभुता आहे, या प्रभुतेला सुद्धा चॅलेंज करणारी लोक महाराष्ट्रामध्ये देखील आहेत. त्यांच्याशी माझा संपर्क झाला, हेही मला त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. त्याच्यामुळं एक जी अडचण होती ती लाईटर मुवमेंट सॉल्व्ह होती, एक जी अडचण आहे ती फारच घातक आहे. आणि त्याच्यामुळं मग ते पण मी असा मानणारा विद्यार्थी युवक आहे की या युवकांच्या समोर सगळ्या दर्जाची लोक आणली पाहिजे. लेफ्ट विंग, राईट विंग, न्यूट्रल लोक, सगळी लोक या युवकांच्या समोर आणली, मग ते युवक ठरवतील की मला कुठं जायचं, मी कशा पद्धतीनं कोणत्या विचारधारेसोबत मी पुढे गेलं पाहिजे. ते कोणत्या विचारधारेसोबत पुढे जावेत, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट पहिली असावी, ती म्हणजे राष्ट्र प्रथम. नक्कीच. कारण ती भावना जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तर तुम्ही तुमचं 100% द्यायचा प्रयत्न करता. त्याच्यामुळे मग आपण जे म्हणतो टेबला खालून गोष्टी घडतात त्या घडत नाहीत बेसिकली. आणि ती भावना जर तुमच्या प्रबळ झाली तर तुम्ही राजकारण करा, समाजकारण करा किंवा तुमचा जो बिझनेस आहे छोटा मोठा तोही तुम्ही तितक्याच लॉयल्टीने कराल. नक्कीच. पण आता जाता जाता मला एक 2 प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारायला आवडतील की आत्ताची तुम्ही युवा संसद बोलताय पुण्यामध्ये आहे, तर त्याच्या संबंधात तुम्ही युवकांकडून काय अपेक्षित आहे? म्हणजे एक नवीन युवा म्हणून तुम्ही समाजाकडे काय बघताय किंवा कसं बघताय बेसिकली आजच्या युवाकडून? सर्वप्रथम तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यातल्या युवकांना आव्हान करायचंय की या देशाची समप्रभुता राखण्यासाठी, या देशाचे विचार राखण्यासाठी, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, या देशातली विविधतेमधील एकता जी आहे ही अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे.
ज्या वेळेसला भगतसिंगांना फाशी द्यायला दिवस जवळ आले, आपली शेवटी आता काय म्हणजे आमचं दुर्दैवच आहे शेवटी की 10,000 इंग्रज आले आणि त्यावेळेसला आपल्या देशाची काय जी 20 कोटी जनसंख्या होती तेवढ्यांवर राज्य केलं. आता 10,000 लोक 20 कोटी लोकांवर कसं काय राज्य करू शकतात हा एक प्रश्नचिन्हच आहे. आणि इंग्रजांच्या सैन्यात कोण होतं तर आपलीच लोक होती. मग त्यातला आपला एक माणूस गेला आणि भगतसिंगांना असं म्हटला की का तुम्ही जीव देताय, तुमचं वय सगळं हातातलं आहे आणि तुम्ही कशासाठी जीव देता, तुम्ही माफीनामा लिहा, आम्ही स्वतः व्हाईसरॉयशी बोलू, गव्हर्नरशी बोलू, राणीशी बोलू, तुमची फाशी रद्द करून घेऊ, या सगळ्या गोष्टी करता येतील आपल्याला, तुम्ही माफी मागा आणि या गोष्टीतून बाहेर पडा. त्यावेळेसला भगतसिंगांनी सांगितलेलं होतं, त्यांची आई सुद्धा ज्या वेळेसला त्यांना भेटायला गेलेली होती त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की आत्ताचा माझा जो जन्म आहे हा भारत मातेसाठी, पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी येईल, त्यावेळेसला तू सांगशील त्या गोष्टी मी ऐकायला आणि मी तुझ्या जवळच असेल. आणि पण तो जो जेलर त्यांना जो बोलला होता, जो काय आपला माणूस त्यांच्याकडे गेला, त्यांनी सांगितलं तुम्ही जीव देऊ नका, या देशाला स्वातंत्र्य मिळेल ना मिळेल हा दुसरा दुय्यम पार्ट आहे, हा भेटेल ना भेटेल हा दुसरी गोष्ट आहे, परंतु जरी भेटलं तरी ह्या देशातल्या लोकांना तुमच्या आहुतीची त्या ठिकाणी किंमत असणार नाही. कारण हा संपूर्ण देश, या देशामधली लोक ही जातीयतेमध्ये विखुरली गेलेली आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा काही ठिकाणी त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की या देशाची जर फाळणी परत झाली तर ती जातीयतेवरती फाळणी परत त्याच्यामध्ये होऊ शकते. आणि त्याच्यामुळं आज जे डॉक्टर्स असतील, पॅरा फोर्सेस मधली लोक असतील, पोलीस असतील, आर्मी असतील, उद्याच्याला जर यांनी ठरवलं की मी एक्स समाजाचा आहे, मी एक्स समाजाचेच लोकांचं ऑपरेशन करणार, त्यांनाच वाचवणार, त्यांचेच केसेस सॉल्व्ह करणार, उद्या तिकडनं चायनाच्या लोकांनी आक्रमण केलं, पाकिस्तानने आक्रमण केलं की तिकडं जर मी ठरवलं नाही आता मी राष्ट्रीय रायफल्स मधला माणूस आहे, माझ्या म्हणजे आता आपले रायफल सुद्धा तसे मराठा रेजिमेंट, प्रत्येक पुन्हा राजस्थानची रेजिमेंट आहे, आता त्यांनी जर ठरवलं नाही आम्ही फक्त आमच्याच लोकांना वाचवणार, तर मग आपली परिस्थिती होणार आहे का? या अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण घेऊ शकतो का? इथं नाही घेऊ शकत. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं तर माझं आव्हान आहे या सगळ्या लोकांना की या युवा संसदेमध्ये तुम्ही या युवा संसदेमध्ये राष्ट्र प्रथम ही जी भावना आहे, युवकांना सशक्त करण्याची भावना आहे, राजकारणात सशक्त करण्याची भावना आहे. कारण तुम्हाला सशक्त का करायचे? कारण तुम्ही जर सशक्त झाले तर राजकारण सशक्त होणार. राजकारणामध्ये कोण येतंय? तुमच्यासारखी शिकलेली लोक, चारित्र्य संपन्न लोक, विचारवंत लोक ही जर राजकारणामध्ये आली तर ऑटोमॅटिकली राजकारण सुधारणार. ज्या वेळेसला नरेटिव्ह सेट करायला चांगली लोक असतील, नरेटिव्ह जर चांगला सेट होत असेल, निगेटिव्हिटी जर कुठेही नसेल तर ऑटोमॅटिकली सगळंच वातावरण चांगलं होईल. आणि एकदा जर चांगलं वातावरण झालं तर डेव्हलपमेंट होऊ शकते. आज जर इथं आपण दंगली घडवायला लागलो, रोजच बंद पाळायला लागलो, रोजच इथं जर इंटरनेट बंद होत असतील, इथं जर वातावरण म्हणजे सुरक्षित नसेल तर कोणता इकडे बिझनेसमॅन येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी चालवणार आहे? हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळं या युवकांना जर नोकऱ्या पाहिजे असतील, आज आपल्या देशामध्ये 140 कोटीचा देश आहे, 140 कोटीच्या देशामध्ये 35 वर्षाच्या आतील किती युवक आहेत? तर जवळपास 80 कोटीच्या आसपास युवक आहेत. ही 80 कोटी लोकांची जी फौज आहे, ही फौज लायबिलिटी म्हणून साबित झाली पाहिजे का ऍसेट म्हणून साबित झाली पाहिजे, याचा विचार आज आपल्याला करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळं आज इथल्या प्रत्येकालाच नोकरी भेटणार आहे का? तर नाही. प्रत्येक जणच इथं आंतरप्रेन्योर होणार आहे का? तर नाही. त्याच्यामुळं या सगळ्या लोकांनी चांगल्या दर्जाचा विचार करणं, ते चांगल्या दर्जाचे विचार देण्यासाठी म्हणून अत्यंत चांगल्या दर्जाची लोक आम्ही त्याच्यामध्ये आणतोय, सगळ्या सेक्टर्स मधली, सगळ्या फील्ड मधली. आणि हे अधिवेशन 30 आणि 31 जानेवारीला पुण्यामध्ये प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नरे या ठिकाणी त्याच्यामध्ये होत आहे. मला सांगताना आनंद वाटतो की जे युवक पुण्याच्या बाहेरून येणार आहेत, या सगळ्या लोकांची राहण्याची, खाण्याची मोफत व्यवस्था ही संस्थेनं त्याच्यामध्ये केलेली आहे. फक्त आपल्याला येण्या जाण्याचा जो खर्च आहे हा फक्त युवकांना त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि बाकी कोणतेही एकही रुपया, ना रजिस्ट्रेशन फीस त्याला आहे, ना राहायचे पैसे भरायचे, ना खायचे पैसे भरायचे, दोन्ही दिवस यांच्यासाठी हा फुल फ्लेज्ड पॅक्ट प्रोग्राम आपण त्याच्यामध्ये करतोय. आणि मला याच्यामध्ये असंही सांगायचं आहे की सगळीच काय निगेटिव्हिटी नाहीये, नक्कीच 100% नाहीये. मी जे काय तुम्हाला मोजून दाखवलं या गोष्टी आहेत, परंतु सगळंच काही निगेटिव्ह नाही. आज या युवा संसदेला जवळपास 2,500 मुलं येत आहेत, 2,500 युवक येत आहेत. 2,500 युवक येत आहेत म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हटले होते की माझ्या विचाराचे फक्त मला 10च लोक द्या, या भारत देशाला विश्वगुरु केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज आपल्या विचारासाठी म्हणून 2,500 मुलं तिकडे येत आहेत. 2,500 मुलांमध्ये 10 मुलं
100% चांगल्या दर्जाचे निघू शकतात. आणि या युवा संसदेची महती काय, 8 वर्षात या युवा संसदेने काय कमवलं, तर एक मुलगी आहे जी पावरा नावाची मुलगी आहे, जी MBA आपल्याच जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये तिचं झालं. आणि त्या MBAची मुलगी MBA झालेल्या असताना सुद्धा युवा संसदेच्या कार्यक्रमामधनं प्रेरणा घेऊन ती झेडपी सदस्य झाली नंदुरबारला. हे काम युवा संसदेने केलेलं आहे. आता MBA झालेल्या मुलांचं आणि मुलींचं पहिलं डोक्यामध्ये काय असतं, नोकरी म्हणजे नंदुरबार सोडायचं, कुठल्या तरी शहरामध्ये जायचं, म्हणजे ग्रामीण भागामध्ये परत MBA झालेला माणूस जाणं हे शक्य नाही. बरं जातोय तर घरदार आहे म्हणून तो जाईल, परंतु तिकडे जाऊन सामाजिक कार्य करणं, तिकडे जाऊन राजकारण करणं हे शक्य नाही. तर अशी युवक घडवण्याचं काम या युवा संसदेमधून होत आहे. आता ह्याच्यातून लगेचच सगळे ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये येणार आहेत का, तर नाही. आता वय 8 वर्षाचे, म्हणजे एकच इलेक्शन या युवा संसदेने पाहिलं. आता जोपर्यंत 10, 15, 20 वर्ष जात नाही, जोपर्यंत ही मुवमेंट बनत नाही, तोपर्यंत याचं जे चांगले रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स त्याच्यामध्ये येणार नाहीत. आणि रिझल्ट्स येण्यासाठी म्हणून आमचे जे कष्ट आहेत ते असेच अविरत आमचे त्याच्यामध्ये ते राहणार आहेत. आणि नक्कीच तुमच्या कष्टांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि गोव्यातील युवकांना आव्हान आहे, तुम्हाला यायचं असेल, एकदा हा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की येऊ शकता, जेणेकरून तुम्हालाही कळेल की युवा संसदचे काय मोटोज आहेत, त्यांचे काय विचारसरणी आहे आणि आपल्याला ही मेजवानी कशी मिळते. कारण वक्त्याचं वक्तृत्व फक्त पेपरमधून वाचणं किंवा युट्यूबवर बघण्यापेक्षा ओरिजिनली लाईव्ह त्यांना बघणं, त्यांना ऐकणं आणि त्यांचे विचार जाणून घेणं हे खूप महत्वाचं असतं. पण आता यासोबतच मला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की आपण ज्यावेळेस युवा म्हणतो त्यावेळेस आजच्या युवाला, मगाशी पण तुम्ही जसं म्हटलं की इन्फ्लुएन्स होतात तुम्ही पण, तसं सोशल मीडिया हे खूप मोठं बॅरियर पण आहे आणि खूप मोठं गिफ्ट पण आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही एक इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष किंवा संस्थापक म्हणून कसं बघता आणि एक सामान्य माणूस म्हणून कसं बघता? सोशल मीडिया हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. म्हणजे आज हा चॅनल चालू आहे, ह्या चॅनल सारखे अनेक चॅनल चालतात. जसं क्रिकेटमध्ये IPL आलं, IPL आल्यामुळं काय झालं की तळागाळातल्या मुलांना क्रिकेटमध्ये येण्याचा चान्स मिळाला. त्यात आधी काय होतं, फक्त T20, ODI आणि टेस्ट, याच्यामध्ये ज्यांचं लॉबिंग आहे, कारण क्रिकेटमध्ये लॉबिंग आहे आणि राजकारण आहे आपल्याला माहिती आहे, तेवढीच लोक वरती जायची. ज्यांचं काहीतरी बाबा कोणतर पत्र घेऊन पुढे ती लोक जायची. आज IPL मुळे काय झालं की चान्स द्यावा लागला, कारण शेवटी 12 लोक 11 लोक तर खेळवायचीच आहेत. 11 लोक खेळवायची असतील तर ती सगळ्या भारतातून गोळा करावी लागणार आहेत. सगळ्या भारतातून गोळा करत असताना जे हिडन टॅलेंट होतं तेही पुढे आलं आणि चांगल्या लोकांना पुढे येता आलं. जसं तुम्ही आलेला आहात, तुमचा स्वतःचा चॅनल आहे, तुमच्यासारखे अनेक अजून काही तुमचे कलिग्स आहेत, त्यांची स्वतःची चॅनल्स आहेत आणि हिडन टॅलेंट पुढे आलं. तुम्हाला माहिती असेल ते टिकटॉक, रील्स, याच्यामुळं काय झालं की ज्या लोकांना फिल्म लाईन मध्ये म्हणजे दिवस रात्र ऑडिशन देऊन देऊन लोक थकली होते, पण इकडे काय झालं, इकडे त्यांचे सबस्क्रायबर्स वाढले, इकडे त्यांचे व्ह्यूज वाढले, मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेले. त्याच्यामुळं त्यांना सिरियल्स मध्ये आणि वेब सिरीज मध्ये आणि याच्यामध्ये जायला चान्स मिळाला. सगळ्याच लोकांना पिक्चर मध्ये जायला चान्स मिळणार आहे का, तर नाही. वेब सिरीज मुळे काय झालं की ज्यांचा धंदा चांगला चालत नव्हता त्यांनाही त्याच्यामध्ये चान्स मिळाला. म्हणजे सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे त्याच्यात, काहीच अडचण नाही. आज आपण रोडवरती जरी गेलो आणि जर कोणी म्हणजे आपल्याला जर पैसे मागायला आले तर मग आपण जर म्हणलं की नाही बाबा आमच्याकडे सुट्टे नाही, तर एका मिनिटामध्ये UPI कार्ड आपल्याकडे पुढे अप करो असं त्याच्यामध्ये म्हणतात. ते भाजीवाल्याकडे QR कोड आहेत, 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं तरी QR कोड आहे. आणि दुसऱ्या देशामध्ये हे नाहीये. आपलं UPI आता फ्रान्सवाले घेत आहेत अशी काहीतरी बातमी 1-2 महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये आपण वाचलेली, त्याच्यात ती पाहिली. आता हे सगळं वरदान. आता ह्याच इंस्टाग्रामवरती जर रील्स आपण पाहिल्या तर सन्माननीय पंतप्रधान यांच्या आवाजामधली गाणी आपण पाहतो, त्यांचे रील्स पाहतो. दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांचे काहीतरी चुकीचे आपण त्याच्यामध्ये ते तयार केलेले व्हिडिओज पाहतो. एक मोठ्या ऍक्ट्रेस आहेत साऊथ इंडियामधल्या, त्यांचा डीप फेक व्हिडिओ झालेला आपण त्याच्यामध्ये पाहिला. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहतो. त्याच्यानंतर शेवटी अखेर इंटरनेट बंद करावं लागतं. त्यावेळेसला मग दंगली आपल्या थांबतात, कारण प्रक्षोभक वक्तव्य आणि वाक्य आणि मेसेजेस हे फिरताना त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे तुम्हाला मी कमाल सांगतो की माझ्या मित्राचा वाढदिवस होता आणि माझ्या मित्राच्या वाढदिवसाचं केक कटिंग चालू होतं, मी बाजूला उभा होतो. तर तो फोटो मी फक्त पोस्ट केला. तो पोस्ट केल्यानंतर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या.
सर वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि माझा वाढदिवस होऊन 1च महिना झालेला होता. त्याच्या आणि माझ्या वाढदिवसामध्ये काहीतरी 18-15 दिवसाचा फरक आहे. एवढाच फरक आहे. म्हणजे लोक ते वाचत नाहीयेत, लोक ते फोटो बघत नाहीयेत, त्यांना इंटरेस्ट फक्त आलं काहीतरी टाकणे आणि पुढे जाणे. मी तर मगाशी कोणाशी तरी चर्चा करत असताना असं बोललो की कमेंटला 1 रुपया, रील बघायला 1 रुपया, आपण पोस्ट टाकायला 5 रुपये, असं जर केलं ना अर्धे प्रॉब्लेम संपतील महाराष्ट्रातले आणि देशातले. नक्कीच. मग माझं युवकांना एकच सांगणे की कोणत्या तरी एखाद्या महिलेचा आपण डीप फेक व्हिडिओ बनवतोय, कोण्या तरी एखाद्या सन्माननीय व्यक्तीचा आपण त्याच्यामध्ये काय आपण त्यांच्या आवाजातली गाणी बनवतोय, त्यांचे डान्सचे व्हिडिओ बनवतोय. म्हणजे ते कोणाचे तरी आई वडील आहेत, ती कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाचं काहीतरी नातं आहे. त्या ज्या वेळेसला त्यांची नाती त्या पद्धतीची आहेत, उद्या जर सेम तसाच डीप फेक व्हिडिओ तुमच्या बहिणीचा बनवला तर, तुमच्या आईचा बनवला तर, तुमचा स्वतःचा बनवला तर, तुमच्या वडिलांच्या आवाजामध्ये गाणी बनवली तर, तुमच्या वडिलांचा डान्सचा व्हिडिओ बनवला तर हे चालणार आहे? मला असं वाटतं की चेष्टा माणसाने किती करावी जी स्वतःला झेपेल. नक्कीच. एखाद्या माणसाने भांडणं किती करावी जी स्वतःला झेपतील. एखाद्या माणसाने पुढच्या माणसाला किती म्हणजे डाऊन दाखवावं की जे स्वतःलाही झेपेल, की उद्या त्यानं सुद्धा तुम्हाला जर डाऊन दाखवलं तर तुम्हालाही ते जमलं पाहिजे. तर ते आपल्याला जमणार आहे का? जर ते जमणार असेल तर खुशाल करा, नसेल जमणार तर आपण मग त्या गोष्टीमध्ये उद्याच्याला हात घालू नये. कारण माझी बहीण म्हटलं की उद्या मग मी 100 पोरं गोळा करणार आणि मी त्याला मारायला जाणार, मग माझी बहीण माझी इज्जत, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होणार. आणि लोकांची म्हटली की मग काहीच नाही, काही पण असं होणार नाही. त्याच्यामुळे हे वरदान आहे. वरदानाचा फायदा अजून एक असा आहे की जसं मी सांगितलं की सगळ्यांना चान्स मिळाले. सुरुवातीला ज्या वेळेसला मी काम चालू केलं त्यावेळेसला माझ्याही बातम्या येत नव्हत्या. म्हणजे पेपर प्रिंट मीडिया कसा चालतो आपल्या तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने माहिती, आमच्याही कधी बातम्या येत नव्हत्या. मग त्याला प्रॉपर PR आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या की मग ते यायला लागले. पण सोशल मीडिया एक गोष्ट अशी आहे की उद्या तुम्हाला 1 रुपया खर्च नाहीये. तुम्ही काय काम करता, किती चांगल्या दर्जाचं काम करता, हे जर तुम्ही सोशल मीडियावरती टाकलं तर नुसता महाराष्ट्रातलाच नाही तर जगाच्या पाठीवरती उद्या तिकडं तो अमेरिकेत जरी व्यक्ती असला तरी त्याला तुमचं काम इथलं ते दिसणार. आज हा पॉडकास्ट अमेरिकेतलाही माणूस बघू शकतो, खाली तिकडे ऑस्ट्रेलियातलाही माणूस बघू शकतो. ही ताकद सोशल मीडियाची. या ताकदीचा फायदा तुम्ही नॉलेजसाठी आज युवकांना, म्हणजे आज आपण शिक्षण संस्था चालवत असताना जे तुम्ही विचारलं की काय वाटतं तुम्हाला संस्था चालक म्हणून हे सोशल मीडियाबद्दल, तर माझ्यासाठी हे वरदान आहे. त्याचं कारण असं की ज्या शिक्षकांना मी ऑक्सफोर्डमधून इथं आणू शकत नाही त्यांच्या वेळेमुळे किंवा त्यांच्या आर्थिक मागणीमुळे, कारण शेवटी ती विद्वान लोक असेल तर त्यांची म्हणजे पैशाची जास्त मागणी असेल, किंवा माझं गाव असेल वडजी, या वडजी गावामध्ये समजा मी पुण्यात जरी एखादा माणूस आणला तर एक केम्ब्रिजवाला माणूस वडजीला नाही येणार, आणि तो न्याला तरी 4 दिवस ऍडमिट करावं लागेल धुळीमुळे आणि त्या सगळ्या आपल्या बाकीच्या गोष्टींमुळे. तर तिकडं जर तो नेला तर तो येणार नाही. तर आता जर त्या मुलांचं जर त्यांचं भाषण, त्यांचं शिकवलेलं एखादी गोष्ट माझ्या वडीच्या मुलांना जर मला दाखवायची असेल ते इंटरनेट आहे, व्हिडिओ कॉल्स आहेत, तिकडून जर केलं तर एखाद्या गावातल्या मराठवाड्यातल्या मुलाला सुद्धा डायरेक्ट इंग्लंडला बोलता येईल. बरोबर. ही आता तयारी झालेली. त्याच्यामुळे आमचा फायदा काय झाला, सगळ्या भारतामधले जेवढेही चांगले शिक्षक आहेत त्यांची आम्ही एक यादी बनवली. ही यादी बनवल्यानंतर ज्यांना ज्या ज्या दिवशी वेळ आहे मग त्यांना आम्ही त्या दिवशी त्याच्यामध्ये ऑनलाईन आमंत्रित करतो. मग जर शक्य असेल तर कॉलेजमध्ये, कॉलेजच्या वेळेमध्ये, नसेल तर घरी. जर तिकडं सकाळ असेल आणि आपल्याकडे रात्र असेल तर त्याही वेळेला. आता कोणत्याही गोष्टी इतक्या सहजपणे चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन हे बाहेरची लोक सुद्धा आता आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये करतात. त्याच्यामुळे एक संस्था चालक म्हणून माझ्यासाठी चांगली गोष्ट काय झाली की चांगल्या दर्जाचे शिक्षक मला मुलांना देता येत आहेत. एक युवा संसदेचा सदस्य म्हणून मला असं वाटतं की हे जे काही तुम्ही काही न बघता मेसेज फॉरवर्ड करताय, कोणाचे डीप फेक व्हिडिओ बनवताय, तर ते जर आपल्या बाजूनं जर झालं तर काय. आणि एक बिझनेसमन म्हणून मला असं वाटतं की हे जे काही सगळं ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळं मी भारताच्या पाठीवर कुठं जरी असलो तरी माझा बिझनेस मी कुठूनही अत्यंत इझिली त्याच्यामध्ये तो चालवू शकतो. आणि त्याला टायमिंगचं बॅरियर, त्याला येण्या जाण्याचा बॅरियर हे कोणतीही त्याच्यामध्ये राहिलेलं नाही. त्याच्यामुळं माझ्या हिशोबाने सोशल मीडियाचा 10,000% फायदा आहे. जो 1% गैरफायदा काही लोक घेत आहेत. त्याच्यासाठी फक्त ते काही वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही. त्यांना थोडी जाणीव जर करून दिली तर ते नक्कीच या सगळ्या गोष्टीतून बाहेर येतील असं मला वाटतं. किंवा आपण असं म्हणू शकतो की जर 90% फायदा असेल तर 10% कुठलाही म्हणजे बिझनेस असू द्यात किंवा 100% तिथे ते असतंच. आणि त्याला तुम्ही निग्लेक्ट करून किती पुढे जाताय किंवा त्याचा किती तुम्ही ओव्हरकम करताय हे नक्कीच महत्वाचं आहे. बरोबर. शार्दूलजी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं
डिटेलमध्ये फाउंडेशन बद्दल, त्याच्याबद्दल युवा संसदबद्दल आणि ओव्हरऑल एक तुम्ही म्हणून काय काम करता हे सांगितलं. त्याचबरोबर एक नवीन पर्स्पेक्टिव्ह, नवीन दृष्टिकोन दिलात. कारण प्रत्येक वेळेस असं असतं ना की आपण वाचताना किंवा बोलताना त्याच गोष्टी ज्या आपल्याला माहिती त्याच बघत असतो, पण पडद्यामागच्या गोष्टी आम्हाला नव्हत्या माहिती. तुम्ही सांगितलं तर खूप खूप धन्यवाद. मी तुमचंही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो की आज युवा दिन आहे 12 जानेवारी. त्या दिवशी हा पॉडकास्ट आपला होतोय. हा माझ्या आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. इंटरव्ह्यूज आणि पॉडकास्ट याच्यामधला फरक आज मला त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये तो जाणवला. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांचाही पहिलाच पॉडकास्ट त्यांनी याच 2025 मध्ये काहीतरी 3-4 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तो शूट केला आणि तो काल परवा काहीतरी रिलीज झालाय. त्याच्यामुळं पंतप्रधानांचा पहिला पॉडकास्ट, युवा दिन आणि माझा पहिला पॉडकास्ट असे तिन्ही गोष्टी चांगल्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2025 नक्कीच चांगल्या दिशेनं चाललेलं आहे असं मला त्याच्यामध्ये वाटतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जसं आपण इतक्या वेळ युवा आणि या सगळ्या विषयांवर बोललो आहोत, तर तुमच्या मनामध्ये युवा संसद किंवा तुमच्या मनामध्ये एक युवा म्हणून भारतासाठी किंवा राष्ट्रासाठी काय कल्पना आहेत, संकल्पना आहेत, त्याही तुम्ही कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण त्याचबरोबर आपण असेच नवनवीन लेखक, व्यक्ती आणि वल्ली आपल्या चॅनलवर आणत असतो आणि त्यांची मुलाखती किंवा त्यांचे पॉडकास्ट आपण घेत असतो आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, एक वेगळा दृष्टिकोन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.